नमस्कार, मी दीपक डवर. आपण पाहताय एज्युडीप यूट्यूब चॅनल. डिजिटल कृतीयुक्त शिक्षण अंतर्गत आपण वेगवेगळ्या प्रकारे जो तयार केलेला इंटरॅक्टिव्ह कंटेंट आहे तो कशा प्रकारे तयार केला या संदर्भाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रथमतः मी क्रोम ब्राउझर निवडतो आणि त्याच्यामधून इथे आपण सर्च करायचं आहे H5P. H5P इथे क्लिक केल्यानंतर वेबसाईट इथे लोड होईल. h5p.org ही पहिली जी वेबसाईट आहे यावरती मी क्लिक करतो. इथे मी ऑलरेडी या ब्राउझरमध्ये लॉग इन आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच या वेबसाईटला भेट देत असाल तर सुरुवातीला तुम्हाला लॉग इनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येथे आल्यानंतर मी ही स्क्रीन जी आहे होम स्क्रीन आहे H5P या वेबसाईटची. येथे आपण इंटरॅक्टिव्ह कंटेंट तयार करू शकतो. लॉग इन बटनावर तुम्ही क्लिक करतो. येथे तुम्ही क्रिएट न्यू अकाउंटवरती क्लिक करून तुमचं अकाउंट तयार करून घ्या, ज्याच्यामध्ये ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड सेट करून घ्या. आता मी प्रत्यक्ष ते अकाउंट तयार केलेलं असल्यामुळे लॉग इनवरती क्लिक करून पुढे जातो आहे. येथे आपण पाहतोय की जो मी इंटरॅक्टिव्ह कंटेंट जे बनवलेले आहेत ते सर्व इथे तुम्हाला लिस्ट आउट दिसेल. तसेच या H5P सोबत अनेक वेबसाईटचा मी वापर केलेला आहे. आपण इथे H5P नमुना पाहणार आहोत. तर येथील मी क्रिएट न्यू कंटेंटवरती क्लिक करतो. येथे तुम्हाला क्रिएट न्यूवरती क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट पाहायला मिळत आहेत. फिल इन द ब्लँक, कोर्स प्रेझेंटेशन, इंटरॅक्टिव्ह बुक, ट्रू फॉल्स क्वेश्चन्स, अकॉर्डियन, कॉलम, मल्टिपल चॉईस, समरी, इमेज हॉटस्पॉट, फ्लॅश कार्ड यासारखे दिसत आहेत. त्यासोबतच अनेक कंटेंट आपल्याला एक्झाम्पल अँड डाउनलोड्स येथे पाहायला मिळतात. मात्र ते आपल्याला पेड व्हर्जनमध्ये अवेलेबल आहेत आणि पेड व्हर्जनमध्ये अवेलेबल असलेला कंटेंट देखील आपल्याला फ्री स्वरूपात वापरता येऊ शकतो. तो कशा प्रकारे ते व्हिडिओच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण एक उदाहरण पाहूया की कशा प्रकारे आपण इंटरॅक्टिव्ह कंटेंट बनवू शकतो. पहिला जो ऑप्शन आहे फिल इन द ब्लँक, याच्यावरती मी डिटेल्सवरती क्लिक करतो. इथे त्याचे डिटेल्स येत आहेत कशा प्रकारे आपण ते बनवायचं आहे. इंग्लिशमध्ये इथे दिलेलं आहे आपल्याला. तर आपण यूजवरती क्लिक करतो. मी येते यूजवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फिल इन द ब्लँक जे उदाहरण घेणार आहात त्याचं इथं टायटल द्यायचं आहे. इथं तर मी टायटल घेतो, टेस्ट असं टाकतो. फिल इन द मिसिंग वर्ड असे इथं टास्क डिस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे. ठीक आहे, मी आहे तसं ठेवतो. ते तुम्हाला मराठीमध्ये टाईप करायचं असेल तर इथे करू शकता. त्यानंतर जो तुमचा कंटेंट आहे तो इथे तुम्हाला टाईप करायचा आहे. आता मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आता मी मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असं इथे टाईप केलेलं आहे. आता याच्यातील मला फिल इन द ब्लँकसाठी मुंबई हा शब्द हवा आहे. तर त्या ठिकाणी मला मुंबई शब्दापूर्वी येथे तुम्हाला स्टार मारावं लागेल आणि त्यानंतर मुंबई शब्दाच्या पूर्वी, म्हणजे जो शब्द तुम्हाला ब्लँक करायचा आहे त्याच्या अगोदर आणि नंतर तुम्हाला स्टार मार्क करावं लागेल. इथे तशा प्रकारे सूचना दिलेली आहे. ते एक्झाम्पल देखील इथे दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने केल्यानंतर आता मी अशा प्रकारचे तुम्ही अनेक सेंटेन्स इथे वाक्य घेऊ शकताय आणि ज्याच्यामधील जे जे शब्द तुम्हाला गाळायचे आहेत ते तुम्हाला तुम्हाला स्टार मारून ते मार्क करावे लागतील. आता पुढे जाऊया आपण. पुढे आल्यानंतर इथे फीडबॅक तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही समजा इथे 10 फिल इन द ब्लँक दिलेले आहेत, त्याच्यातील आपल्याला रेंज ठरवायचे आहेत की
आता मी ते रेंज ठरवतो. क्लिक केल्यानंतर 0 पासून 50 पर्यंत, तर गुड अशा प्रकारे आपण त्याला शेरा देऊ. आणि 51 पासून 100 पर्यंत व्हेरी गुड. इथे मराठीमध्ये तुम्ही टाईप करू शकता. आणि ॲड रेंज जर पुन्हा तुम्हाला ॲड करायची असेल याच्यापेक्षा वेगळ्या कितीही प्रकारे आपल्याला 10-10चे टप्पे करता येतात, 20-20चे टप्पे करता येतात, त्या पद्धतीने तुम्ही ठरवू शकताय. त्यानंतर इथे बिहेवियर सेटिंग आहे, म्हणजे तुम्हाला त्याला विद्यार्थ्याला पुन्हा प्रयत्न करू द्यायचा आहे का. इनेबल रिट्राय बटन इथे इनेबल करू शकता तुम्ही. सोल्युशन विद्यार्थ्याला दाखवायचं आहे की नाही हे तुम्ही इथे ठरवू शकताय. आणि हे तुम्हाला हवं त्यावेळी तुम्ही बदलू शकताय. सुरुवातीला ज्यावेळी आपण कंटेंट विद्यार्थ्यांना वापरायला देतो त्यावेळी हे सर्व रिट्राय आणि शो सोल्युशन हे ऑप्शन ऑन असले पाहिजेत, ज्याच्यामुळे विद्यार्थी पुन्हा प्रयत्न करू शकतात, पुन्हा शिकू शकतात. मात्र ज्यावेळी आपल्याला परीक्षाच घ्यायची असते त्यावेळी विद्यार्थ्यांना रिट्राय किंवा शो सोल्युशन हे बटन जे आहेत हे तुम्हाला ऑफ करून ठेवावे लागतील. आता या आणखीन इथे वेगवेगळ्या प्रकारचे सेटिंग्स दिलेले आहेत. त्या सेटिंग्स पाहून आपल्याला आवश्यक त्या सेटिंग्स आपण करून घ्यायचे आहेत. त्यासोबतच इथे एक महत्त्वाचे 4 गोष्टी आहेत, त्या म्हणजे डिस्प्ले बटन्स हे अनचेक कधीही करायचं नाही, ते चेक असलं पाहिजेत. येथील जर तुम्हाला तुमचा कंटेंट डाउनलोड करू द्यायचं दुसऱ्याला नसेल तर अलाव डाउनलोड इथे चेकमार्क घालून टाका. मात्र येथील पुढचे जे 2 ऑप्शन आहेत, एम्बेड बटन आणि कॉपीराईट बटन, हे ऑन असले पाहिजेत. आता सेव्ह बटनावरती मी क्लिक करतो. आता सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे व्ह्यू ऑप्शन दिसतो आणि एडिट ऑप्शन दिसतो. जर तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल तर एडिट बटनावरती क्लिक करा. किंवा आता सद्यस्थितीला आपण पाहूया हा कंटेंट नेमका कशा प्रकारे तयार झालेला आहे. आता इथे पहा, फिल इन द मिसिंग वर्ड्स इथे सूचना दिलेली आहे आणि इथे तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे आणि इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग इथे तुम्हाला विद्यार्थी टाईप करतील. आता मी इथे टाईप करतो, मुंबई असं टाईप केलं आणि चेक केलं. तर इथे व्हेरी गुड असा प्रकारचा मेसेज आलेला आहे, कारण आपण एक प्रश्नापैकी एक प्रश्न म्हणजे 100% उत्तर बरोबर आल्यामुळे. तर इथे तुम्हाला दाखवतं आहे की एकूण क्वेश्चन किती होते आणि त्यातले किती बरोबर आले हे तुम्हाला दाखवतं. अशा पद्धतीनं आपण हे विद्यार्थ्यांना लिंक देऊन, म्हणजे आता लिंक कशा प्रकारे द्यायची ती पाहूया. माय अकाउंटमध्ये आपण जावं लागेल. माय अकाउंटमध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही टेस्ट नावाचा मी प्रोजेक्ट तयार केला आहे त्यावर मी क्लिक करतो. आता व्ह्यू असताना इथे कुठेही तुम्ही क्लिक करायचं नाही. पहिल्यांदा इथे काय करायचं, इथे वरती जी लिंक दिसते आहे ती लिंक इथे कॉपी करायची आणि ही विद्यार्थ्यांना पाठवायची आहे. मग विद्यार्थी याच्यावरती ज्यावेळी क्लिक करतील, दुसऱ्या टॅबवरती मी तुम्हाला दाखवतो, विद्यार्थी येतील आणि हे उदाहरण सोडवतील. तर अशा पद्धतीने आपण कंटेंट तयार करणार आहोत आणि त्याची लिंक पाठवणार आहोत. आता उदाहरण म्हणून पुन्हा एकदा आपल्याला नवीन कंटेंट तयार करायचं आहे. माय अकाउंटवरती क्लिक करा. येथे आल्यानंतर ट्राय आउट H5P याच्यावर क्लिक करायचं आहे. आता आपण पाहूया, येथील अलाव डाउनलोड हे बटन ऑन ठेवलात तरी सुद्धा चालेल, त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. मात्र तो तुमचा कंटेंट आहे तो जसाची तसा दुसऱ्या व्यक्तींना मिळणार. आता इंटरॅक्टिव्ह कंटेंटचा पुढचा आपण प्रकार पाहणार आहोत. तर येथे ट्रू फॉल्स ऑप्शन आहे, तर तो कशा प्रकारे तयार करायचा पाहूया. डिटेल्सवरती आपण क्लिक करणार आहोत, यूज बटनावरती क्लिक करणार आहोत. आता इथे टायटल आपण देणार आहोत ट्रू और फॉल्स. आता इथे क्वेश्चन्स आपल्याला इथे टाईप करायचं आहे. सचिन इज इंडियन प्लेयर. आता हे एक वाक्य आहे, हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. यासाठी हे वाक्य ट्रू आहे त्यामुळे आहेतच ठेवतो. फॉल्स असेल तर इथे क्लिक करूया आपण.
ट्रू आहे. बिहेवियर सेटिंगमध्ये तुम्हाला काय आवश्यक बदल करायचे असतील तर तुम्ही करू शकताय. टेक्स्ट इथे तुम्हाला बदलायचे असतील तर बदलू शकताय तुम्ही. लँग्वेजेस वगैरे तुम्हाला जर बदलायचे असेल, ज्या अवेलेबल लँग्वेज आहेत त्याच्यामधूनच तुम्ही बदलू शकताय. आता इथे मराठी वगैरे ऑप्शन आपल्याला उपलब्ध नाही. काही कंटेंटमध्ये मराठी अवेलेबल आहे. त्यानंतर ट्रू फॉल्सवरती इथे शब्द आहेत. लेबल जर तुम्हाला ट्रू बटनाचं बदलायचं असेल तर बघा, सगळ्या कृती पुन्हा दाखवतो मी. बिहेवियर सेटिंगच्या खाली जे बटन आहे, जे टेक्स्ट ओव्हरराईड अँड ट्रान्सलेशन्स, याच्यावरती मी इथे क्लिक करतो आहे. त्यानंतर ट्रू फॉल्सवरती क्वेश्चन्सवरती क्लिक करतो आहे आणि ट्रूवरती क्लिक करतो आहे. येथील जर तुम्हाला लेबल बदलायचं असेल, ट्रूचं चूक बरोबर असं मराठीमध्ये करायचं असेल तर तुम्ही इथे बदलू शकता. तसेच चेकच्या ऐवजी जर तुम्हाला दुसरा शब्द हवा असेल, शो सोल्युशनच्या ऐवजी वेगळे शब्द पाहिजे असतील मराठीमधील, तर तुम्ही ते इथून चेंज करू शकताय. आता पुढे जाऊया आपण. येथील मी ट्रू ॲन्सर क्लिक केलेला आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करू. तर येथे आपण पाहतोय हे एक्झाम्पल येथे आलेलं आहे. तर येथील ट्रूवरती मी क्लिक करतो आणि चेक करतो. तर ॲन्सर बरोबर आलेला आहे, अशा प्रकारे दिलेलं आहे. म्हणजे हे 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. याच्यापेक्षा अधिक प्रकार जे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार. माझ्याशी कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला ॲडव्हान्समधल्या काही कृती ज्या आहेत त्या तुम्हाला त्याची मी लिंक देईन. त्या कृती कशा प्रकारे वापरायचे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही. ज्या कृती येथे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. आता येथे तुम्ही पाहताय की फिल इन द ब्लँक आहे, ट्रू फॉल्स आहे, ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात येथे. मात्र तुम्हाला व्हिडिओ जर इंटरॅक्टिव्ह बनवायचा असेल, त्याच्यासाठीची ॲक्टिव्हिटी जी आहे ती इथे अवेलेबल नाही. ती ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. तर अपलोडवरती तुम्ही क्लिक करायचं आहे, चूज करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही ती फाईल आहे तिथून चूज करायचं आहे. तुमचं कोणत्या फोल्डरमध्ये आहे, कोणत्या ड्राईव्हमध्ये आहे ते निवडायचं आहे आणि त्यानंतर ओपन करायचं आहे. अपलोड फाईल झाल्यानंतर अपलोड सक्सेसफुल असा मेसेज येईल आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार चेंजेस करायचे आहेत. तुमचा व्हिडिओ तिथे अपलोड करायचा आहे किंवा यूट्यूबची लिंक द्यायची आहे. त्याचा वापर कसा करायचा हे देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.